नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा सणासुदीला तरी बाई नटली पाहिजे. लेखिका सविता किरनाळे. दरवर्षीप्रमाणे माझगावकरांच्या घरी आज गणपती बसणार होते. त्या निमित्ताने वेगळं राहत असलेले लहान मुलगा अंकित, सून सुजाता आणि नात आनंदी घरी येणार होते. सकाळपासूनच मोठी सून नम्रता आणि काकूंची लगबग चालू होती. काकू मोदक पूजेची तयारी यात व्यस्त होत्या, तर नम्रता वरची कामं करत होती. तिचा नवरा मोहित, मुलगा नमित आणि सासरे सजावट करत होते. अंकित 2 दिवसांपासून घरी येऊन सजावटीला हातभार लावत होता. सुजाता प्राथमिक शाळेत शिक्षिका असल्याने फक्त गणपती बसवण्यासाठी आणि विसर्जना दिवशी यायची. पण दोन्ही दिवशी घरी बनवलेल्या मोदकाचा नैवेद्य मात्र न चुकता आणायची. हौसेने आरती पूजा यात सहभागी व्हायची. पूजा झाल्यावर मोदकांचा प्रसाद घेऊन तिघे आपापल्या घरी निघून जायचे. काकूंनी जेवणासाठी थांबण्याचा आग्रह केला तरी थांबत नसत. नम्रताच्या कपाळावरच्या आठ्या पाहून तशी इच्छाच होत नसे त्यांना. आजही 10 वाजलेच होते, तर बाल्कनीमधून पाहणारा नमित काका काकू आले म्हणत आत आला. 5 मिनिटात अंकित, सुंदर परकर पोलकर नेसलेली आनंदी आणि छान तयार झालेली सुजाता घरी आले. सुजाताच्या हातात मोदकांचा डबा होता. तो टेबलावर ठेवून सासू सासऱ्यांना तिने वाकून नमस्कार केला. आनंदी आणि नमित खेळायला पळाले. अंकित लाईटच्या माळा लावू लागला, तर सुजाता काकूंना पूजेचे साहित्य मांडण्यात मदत करू लागली. सगळ्यांच्या बोलण्या हसण्याने वातावरण उत्साही झाले. नम्रता तयार व्हायला बेडरूममध्ये गेली. मोहितला वाटले आता इरेला पडून ती नखशिखांत नटून बाहेर येईल. तो आईला मदत करणाऱ्या सुजाताकडे पाहत होता. सोनेरी काठपदराची गुलाबी सुती साडी तिच्या गव्हाळ वर्णाला शोभून दिसत होती. माफक मेकअप, नाकात डकवलेली नथ, गोड स्मित याने तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. नम्रता आणि सुजाता दोघींमध्ये तसा खूप फरक होता. सुजाता खाजगी प्राथमिक शाळेत शिकवणारी शिक्षिका, तर नम्रता नामांकित कॉलेजची व्हाईस प्रिन्सिपल. नम्रता उंच, गोरी आणि सडपातळ, तर सुजाता गहूवर्णीय, बेताची उंची आणि वळणदार शरीरयष्टीची. सुजाता आहे त्यात सुख मानणारी, तर नम्रता महत्वाकांक्षी. 11 वाजेपर्यंत बाप्पाची पूर्ण तयारी झाली. चौरंग मांडून आरत्या समया उजळल्या. आनंदी आणि नमितही खेळ सोडून पूजेसाठी हॉलमध्ये आले. बेडरूमचा दरवाजा उघडला आणि नम्रता बाहेर आली. मोहितने मोठ्या अपेक्षेने बायकोकडे पाहिले आणि त्याचा भ्रमनिरास झाला. काकूंच्या कपाळावर नकळत एक सूक्ष्म आठी पडली आणि नाहीशी झाली. मोहित, उचल तो पाट, सुरू करूया पूजा, त्यांनी मुलाला हुकूम सोडला. काका काकूंच्या मार्गदर्शनाखाली गणेशाची प्रतिष्ठापना, आरती सुरळीत पार पडले. वातावरण मंगलमय झाले. काकूंनी दोन्ही घरच्या मोदकांचा नैवेद्य अर्पण केला, प्रसाद म्हणून वाटला. सगळं उरकल्यावर फोटो सेशन सुरू झाले. मुलांचे, बाप्पाचे फोटो काढले जाऊ लागले. सुजाताही निरनिराळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होती. नम्रता एका बाजूला स्टूलवर बसून पाहत होती. सुजाताचे सेल्फी प्रेम घरी सगळ्यांना माहीत होते. कितीही फोटो काढले तरी तिचे समाधान होत नव्हते. ते पाहून मोहित तिला म्हणाला, बस कर, अजून किती फोटो काढशील, छान दिसते आहेस तू. सुजाता क्षणभर थांबली आणि म्हणाली, काढू द्या हो भाऊजी, रोज रोज थोडीच आम्ही साडी नेसून छान तयार होतो.
आठवणी असतात या, त्याच तर कायम राहतात. तिच्या सुरात सूर मिसळून काकूही म्हणाल्या, बरोबर आहे ग तुझं. आणि मोहित पण बरोबर म्हणतोय, खूप सुंदर दिसते आहेस तू. हा संवाद ऐकून नम्रता उठून निघून गेली. काहीतरी बिनसले हे सुजाताच्या लक्षात आले आणि तिने अंकितला निघण्याचा इशारा केला. अंकित सुजाता निघून गेल्यावर मोहित बेडरूममध्ये गेला. त्याला पाहून नम्रताने कुत्सितपणे प्रश्न केला, गेली का तुमची मोहक मादक बया? नम्रता, कसली भाषा ही तुझी? शोभतं का तुला असलं बोलणं? मोहित तडकला. ओह, मी फक्त बोललेलं टोचतं. मग तिच्याबरोबर फ्लर्ट करायला काही वाटत नाही? हे बघ नमू, तुला शेवटचं सांगतोय, असले काहीही घाणेरडे आरोप नको करूस. तू बायको आहेस म्हणून मी काहीही ऐकून नाही घेणार. आणि तू जिच्याबद्दल बोलते आहेस ती माझ्या भावाची बायको आहे, हेही तू विसरू नकोस. मोहितने बजावले. हो, मी बायको आहे तुझी, पण तू आज ते लोक आल्यापासून माझ्याकडे पाहिलेस तरी का? माझं बोलणं तुला आरोप वाटतं, पण तू सारखं तिच्याकडेच पाहत होतास. किती वेळा तरी तू कॉम्प्लिमेंट देत होतास, तिचे फोटो काय काढत होतास, सेल्फी काय घेत होतास, तेही मी तिथे असताना. माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाहीस तू. नम्रता रडत होती. अच्छा, मीन्स यू आर जेलस. मला तुला दुखवायचे नाही, पण जरा स्वतःकडे नजर टाकलीस ना तर समजून जाईल तुला. किंचित थांबून मोहित पुढे बोलू लागला. आज इतका चांगला दिवस आहे. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना स्वागत करायची होती. तू घरची मोठी सून आहेस आणि आजच्या दिवशीचा तुझा अवतार. अगं, ती भांडी घासणारी मुलगी पण आज साडी नेसून छान तयार होऊन आली होती. आणि तू साडी तर सोड, असा ड्रेस घातला होतास जो घरकाम करतानाही घालणार नाहीस. एकदम डल शेडचा. मेकअप तर नाहीच, निदान पांढरे केस तरी रंगवायचे. डोंट टेक मी रॉंग, सुजातापेक्षा तू अनेक बाबतीत उजवी आहेस. पण हिरा तेव्हाच चमकतो जेव्हा त्याला सोन्याचे कोंदण मिळतं. सुजाताला नेमकं ते माहीत आहे आणि तू तिकडे दुर्लक्ष केलं. सो इट्स ट्रू दॅट मी थोडं वाहवत गेलो, पण हा पूर्णपणे माझा दोष नाही. सगळे पुरुष तसलेच मेले. घरची बाई किती सुंदर कॅपेबल असली तरी दुसरी दिसली की गेली तिच्या मागे शेपटी हलवत. इतकं बोलून नम्रता उठून हॉलमध्ये जाऊन टिपं गाळू लागली. काकूंना सणाच्या दिवशी रडत बसलेली सून पाहवली नाही. त्यांनी काय झालं ते विचारले. नम्रताने सगळं सांगून टाकले. तुम्हीच सांगा आई, तिला काय जाते नुसते नटून यायला. मी सकाळपासून इथे काम करून थकून गेलीये आणि माझा नवरा म्हणतो मी छान दिसत नव्हती म्हणून तो. थांब नम्रता, आजचा तुझा वेश मलाही खटकला. इतका प्रसन्न पवित्र दिवस आणि तू जीवावर आल्यासारखी एक साधा ड्रेस अडकवून उभी. काम केलं म्हणून कारण देते आहेस, पण स्वयंपाक पूजा प्रसादाचे तर मीच आवरून घेतले. तुला इथे मदतीला मी आहे, पण हेच सगळं काम सुजाताने एकटीने आवरून छान लक्ष्मीसारखी नटून आली. तू मोहितला दोष देतेस, पण मला सांग, कोणत्या नवऱ्याला आपली बायको चार चौघात उठून दिसावी असं वाटत नाही? रोज तू कसेही कपडे घातले, कशीही वावरली तरी कुणी काही म्हणत नाही, पण सणावाराला तरी गृहलक्ष्मी लक्ष्मीसारखी नटलीच पाहिजे. गरज नाही की ती मुळातच सुंदर असावी, पण
2 दागिने घातले, नथ काजळ घातलं की ते रूप आपसूक खुलते. चेहऱ्यावर प्रसन्नता येते. तिचं ते सुंदर सालस सात्विक रूप पाहून समोरच्याला घरात सुखशांती असल्याची खात्री होते. त्याच्याने बघणाऱ्यालाच नाही तर स्वतः त्या बाईलाही प्रसन्न आत्मविश्वासू वाटते. एक लक्षात ठेव, नटायचं ते दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःला फ्रेश वाटावं म्हणून. अगं, हे सणाचेच तर दिवस असतात ज्यात आपल्या बायकांना सजायची धजायची हौस पुरवून घेता येते. नाहीतर रोज कोण साजशृंगार करून बसतं. आणि शेवटची गोष्ट, माणूस स्त्री वा पुरुष त्या गोष्टीकडे आकर्षित होतो जी तिला घरी मिळत नाही. मग हे आपल्याच हाती असतं, त्याला कसं समाधानी ठेवायचं. सासूबाई सुनेला आनंदी घराचे रहस्य सांगत होत्या. पूर्णपणे नसले तरी तिला थोडेसे का होईना ते पटत होते. समाप्त. वाचक हो, कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. शब्दचाफावरील सर्व गोष्टींचे कॉपीराईट हक्क रजिस्टर केलेले आहेत. सो कथा कुठेही वापरू नका, कायदेशीर कारवाई केली जाईल.